राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागाने बनावट परदेशी स्कॉच तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश करून केवळ 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। कात्रज परिसरातील देहू रोड बायपास रोड आंबेगाव बुद्रुक इथे हा कारखाना सुरू होता। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी महेशभाई हरिभाई कोळी याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली। देहू रोड बायपास रोड नंबर 3 आंबेगाव बुद्रुक येथे बनावट विदेशी स्कॉच बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपाधीक्षक संतोष जगदाळे यांना मिळाली। त्यानुसार पथकाने शुक्रवारी आंबेगाव बुद्रुक येथील कारखान्यावर दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत छापा टाकला। या ठिकाणावरून बनावट विदेशी स्कॉचच्या 34 सीलबंद बाटल्या, 2 दुचाकी वाहने, 551 रिकाम्या बाटल्यांचे बूच, मोनो कार्टून, हिट गेन हेअर ड्रायर, इंडक्शन शेगडी, प्लास्टिक पॅकिंग रोल, प्लास्टिक चिकटपट्टी आणि मोबाईल फोन असा एकूण 10,39,747 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारखान्यात विदेशी बनावटीचे मद्य वापरण्यात आलेल्या रिकाम्या बाटल्यात पुन्हा मद्य भरून त्याची विक्री केली जात होती। हे मद्य पार्सलद्वारे मुंबई व इतर शहरांमध्ये पाठवले जात होते। तसेच दुचाकीचा वापर करून पुणे शहरात त्याची विक्री केली जात होती अशी माहिती अटक करण्यात आलेल्या महेशभाई कोळी यांनी पथकाला दिली।